नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पर्सेंटाइल तुम्हाला ऑलरेडी समजलेले आहेत. मग एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट असतील किंवा एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असतील. पर्सेंटाइल तुम्हाला समजलेला आहे. रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे. आता पुढे काय करायचं? ॲडमिशन प्रोसेस कधी चालू होणार आहे किंवा ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने वर्क करतं, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता, की सर कॅप रजिस्ट्रेशन किंवा कॅप राउंड हे आजपासून चालू होणार आहेत का? त्याची पण डेट्स मी तुम्हाला सांगणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न हे येत होते, की सर कॅप ॲडमिशन प्रोसेस कधी चालू होणार आहे? त्यासाठी एक व्हिडिओ बनवा आणि पर्सेंटाइल म्हणजेच रिझल्ट हा लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते? त्याचीच संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. आणि जे विद्यार्थी नवीन या चॅनलला असतील, ते नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीचे इम्पोर्टंट्स व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. आता आपण बघूया, की ऑलरेडी आपण पर्सेंटाइल हे तुम्ही सांगत आहात, की सर एवढे मला पर्सेंटाइल आहेत, तर हा कॉलेज मला भेटेल का? त्यासाठीच आपण Google फॉर्मची लिंक बनवलेली आहे आणि त्याचा जो रिस्पॉन्स जर आपण बघितला, ते तुम्हाला मी आता दाखवत आहे. फॉर्मची लिंक आहे. 484 स्टुडंटनी हा रिस्पॉन्स दिलेला आहे. खूप विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिलेले आहेत. पहिली गोष्ट त्यांच्यासाठी थँक यू, की तुम्ही हा रिस्पॉन्स दिलेला आहात आणि जो काही तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे, त्यामध्येच तुम्हाला एक्स्पेक्टेड कट ऑफ तुमच्या कॅटेगरी वाईज ऑल कॉलेजेसचा मग मुंबई युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल, नागपूर युनिव्हर्सिटी असेल, जे काही सर्व युनिव्हर्सिटी आहेत, त्याचा तुम्हाला एक्स्पेक्टेड कॉलेज वाईज कट ऑफ मी तुम्हाला बनवून देणार आहे. उद्या, परवापर्यंत ते मी पब्लिश करेन एक्सेल शीट आणि त्यामध्ये तुम्हाला जो कॉलेज पाहिजे आहे, त्या कॉलेजनुसार आपण लिस्ट बनवणार आहे. त्याची पण माहिती तुम्हाला मी त्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला देईन. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही Google फॉर्म हा जर फिलअप केला नसेल, तर फिलअप करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण आपला जो मेन टॉपिक आहे, त्याच्यावरती आपण जाऊया. आता जो आपला मेन टॉपिक आहे, ते आपण चालू करूया. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये चांगले पर्सेंटाइल खूप विद्यार्थ्यांना आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल आलेले आहेत. तर मग आपण कॉलेज लिस्ट कशा पद्धतीने बनवणार आहोत? ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाइल आले आहेत, त्यांच्यासाठी पण आपण लिस्ट बनवून तुम्हाला देणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि लेस पर्सेंटाइल यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण कॉलेजची लिस्ट तुम्हाला बनवून देणार आहे. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत आहे, की सर मला 1 पर्सेंटाइल आहे, मला 0 पर्सेंटाइल आहे, तर मी कॅप रजिस्ट्रेशन करू शकतो का? याची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा. चांगले पर्सेंटाइल आहेत आणि कमी पर्सेंटाइल आहेत, ते बेस्ट कॉलेजेसची लिस्ट आपण तुम्हाला बनवून देणार आहोत आणि त्यानुसारच तुम्हाला चांगल्या पद्धतीचे बेस्ट कॉलेजेस तुम्हाला 100% भेटतील, याचा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत. आता आपण बघूया याच्यामध्ये तुमचं स्कोर कार्ड म्हणजेच तुमचा जो रिझल्ट आहे, हा पब्लिश झालेला आहे. ओके. तुम्हाला पर्सेंटाइल किती आहे, तेही तुम्हाला माहिती पडलेले आहेत. आता पुढची प्रोसेस काय आहे, तीच माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. जर आपण बघितलं कॅप पोर्टल म्हणजे स्कोर कार्ड आता तुमचा रिलीज झाला. त्यानंतर तुमची कॅप पोर्टल हे रिलीज होतं. म्हणजेच काय कॅप पोर्टल कधी होणार आहे ते? जे काही कॅप पोर्टल त्यालाच आपण कॅप रजिस्ट्रेशन पोर्टल असं आपण बोलतो. ते तुमचं 10 ते 15 दिवसामध्ये रिलीज होईल. म्हणजे टेंटेटिव्ह जी डेट आहे 4 जुलै टू 5 जुलै 2025 पासून तुमचं कॅपचं रजिस्ट्रेशन हे चालू होणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होते, की सर कॅप राउंड म्हणजेच कॅप रजिस्ट्रेशन कधीपासून चालू होणार आहे? तर 4 जुलै पासून ते 5 जुलै या दरम्यान तुमचं कॅप रजिस्ट्रेशन पोर्टल हे चालू होईल. त्याच्या अगोदर पण होऊ शकतं, बट एक टेंटेटिव्ह डेट तुम्हाला मी सांगत आहे. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर मला 0 पर्सेंटाइल आहेत, 1 पर्सेंटाइल आहेत, तर मी कॅप रजिस्ट्रेशन करू शकतो का? डेफिनेटली येस, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. खूप विद्यार्थ्यांचा कमेंट सेक्शनमध्ये मेसेज आहे,
की सर मी कॅप रजिस्ट्रेशन करू शकतो का? मला 1 पर्सेंटाइल आहे, मला 0 पर्सेंटाइल आहे. तरीही तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. याचा आन्सर तुम्हाला आता भेटला असेल. आता कॅप रजिस्ट्रेशन पोर्टल स्टार्ट जे होणार आहे 4 जुलै त्याची डेट तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्यानंतर काय होतं, की कॅप राउंडची जी प्रोसेस असते ती तुमची चालू होते. कॅप राउंडची प्रोसेस जर आपण बघितली तर एक्स्पेक्टेड जी डेट आहे 4 जुलै 2025 ची एक डेट आहे. ओके. त्या डेट्समध्ये कॅप पोर्टल आणि रजिस्ट्रेशन हे तुमचे जे काही अ, आहे ते चालू होणार आहे. कॅप जर आपण बोललो तर त्याचा फुल फॉर्म आहे कॉमन ॲडमिशन प्रोसेस. आता जी खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये सुद्धा डाउट होता, की सर हे जे कॅप रजिस्ट्रेशन आहे किंवा कॅप ॲडमिशन प्रोसेस आहे, ते ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार? सो हे जे तुमची प्रोसेस आहे टोटली तुमची ऑनलाईन असते. ओके. ऑनलाईनच जसं की आपण सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन फिल केली होती, डॉक्युमेंट्स अपलोड केले होते. तशाच पद्धतीने कॉमन ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅपची जी प्रोसेस आहे, ती तुम्हाला ऑनलाईन करायची आहे. त्यामध्ये पण तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तुमचे नेम्स वगैरे, एज्युकेशन मार्कशीट वगैरे प्रॉपरली तुम्हाला अपलोड करायचे आहेत. हे सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन करायच्या आहे. ऑफलाईन कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत. मग त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्या पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होत असतात. ती प्रोसेस आपण पुढे बघणारच आहोत. पण कॅप ॲडमिशन प्रोसेस खूप विद्यार्थ्यांचा डाउट होता. हे ऑनलाईनच तुम्हाला करायचं आहे. नंतरला काय होणार आहे? सो नंतरला तुम्ही कॅप रजिस्ट्रेशनची फॉर्म फिलिंग प्रोसेस ही चालू होणार आहे. जे मी सांगितलं तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्ही प्रॉपरली तुम्ही कराल. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं, सो कॅप रजिस्ट्रेशन तुम्ही केल्याच्या नंतर तुमची व्हेरिफिकेशन म्हणजे ई-स्क्रुटिनी होते. म्हणजे कोणती व्हेरिफिकेशन होतं? जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करता, एज्युकेशन मार्कशीट तुम्ही अपलोड करता, कास्ट सर्टिफिकेटचे काही डॉक्युमेंट्स अपलोड करता, त्या सर्वांचं व्हेरिफिकेशन ऑनलाईन होतं आणि त्याच्या प्रोसेसला थोडा टाईम जातो. काही विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय होतं, काही विद्यार्थ्यांचं व्हेरिफायला थोडा टाईम जातो. बट ते प्रॉपरली तुमचं व्हेरिफिकेशन जी टीम आहे सी-ई-टीकडून ते तुमचे प्रॉपरली करत असतात. ओके. सो त्याच्यामध्ये मग तुम्हाला ई-व्हेरिफिकेशन जे आहे ते होत असतं, जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात त्याचं. ओके. त्यानंतर मग काय होतं आणि हे सर्व प्रोसेस तुमची ऑनलाईन मोडच चालणार आहे. ओके. ऑनलाईनच तुम्हाला चेक करायचं आहे, की तुमचं व्हेरिफिकेशन झालं की नाही, व्हेरिफाय झालं की नाही, या सर्व गोष्टी चेक करायच्या आहे ऑनलाईनच. त्यानंतर मग तुमची या सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. ओके. त्यामध्ये मग तुम्हाला समजतं, की तुमचं रँक किती आहे. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं रँक हे पब्लिश होतं. नेक्स्ट प्रोसेस काय आहे? तर नेक्स्ट प्रोसेसमध्ये ग्रीव्हन्स टाईम पिरियड म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपरली मेन्शन म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करत असता, मार्कशीट वगैरे अपलोड करत असता. त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी समजा चुका केल्या असतील, तर चुका कोणत्या प्रकारच्या असू शकतात? इन्कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म समजा केला असेल. काही विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट केले, बट त्यांनी फायनली तो सबमिटचा जो बटन आहे त्यावरती क्लिक नाही केलं, म्हणून ग्रीव्हन्स येतो. क्वालिफिकेशन रिलेटेड जे काही डॉक्युमेंटमध्ये काही चुकी असेल, तर ते तुम्हाला परत एकदा अपलोड करावं लागतं डॉक्युमेंट्स. कास्ट सर्टिफिकेटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर रिटर्न तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं. सो याचं तुम्हाला टाईम यामध्ये तुम्हाला भेटत जातं आणि यामध्ये जर काही चुका झाल्या असतील, तर इथे तुम्ही चेंजेस करू शकता. यामध्ये नावामध्ये पण जरी काही प्रॉब्लेम झाला असेल, तरी तुम्ही चेंज करू शकता किंवा काही विद्यार्थ्यांचं या टाईममध्ये जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आलं, तर तेही तुम्ही अपलोड करू शकता आणि कॅटेगरीमधून फॉर्म करू शकता. खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता, की सर सी-ई-टीमध्ये ई-डब्ल्यू-एसचा मी फॉर्म भरलेला होता, तरीही ओपन दाखवतंय. तर तुम्ही काय करायचं आहे, कॅप रजिस्ट्रेशन जेव्हा चालू होईल, त्यावेळी तुम्ही प्रॉपरली त्या कॅटेगरीमधून ॲप्लाय करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ओपनमध्ये ॲप्लाय केलं असेल, त्यांना असं वाटते की कॅटेगरीमध्ये डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे सर, मी ते ॲप्लाय करू शकतो का? तर डेफिनिटली कॅप रजिस्ट्रेशन चालू झालं सी-ई-टीचं, त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता.
या सर्व गोष्टी चेंजेस झाल्याच्या नंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. याच्यामध्ये तुम्हाला पहिलेही सांगितलं, की रँक वगैरे या गोष्टी तुम्ही चेक करता आणि त्यामध्ये तुमचं फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. ही फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर मग तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे असतात. म्हणजेच कोणते जे आपण बोलत आहोत, जे आपण एक्सेल शीट आपण बनवत आहोत, कॉलेजेची लिस्ट तुम्हाला आपण प्रोव्हाईड करून देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मी हेल्प करणार आहे. त्याची कॉलेजची प्रेफरन्स जी लिस्ट असेल ॲज पर युअर पर्संटाईल त्यानुसार आपल्याला कॉलेजेसचे ऑप्शन म्हणजे कॉलेजेसचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. मग ते तुमचे कॉलेजचे ऑप्शनल फॉर्म फिलिंग चालू होईल. त्यावेळी तुम्हाला ते कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ते प्रेफरन्स दिल्याच्या नंतर ची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस आहे कॉलेज अलॉटमेंट फॉर राउंड 1. म्हणजे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलात. त्यानंतर मग तुम्हाला त्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतं. कोणीही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही द्याल तेव्हा घाई करायची नाहीये. तुम्हाला स्कोर जर 20 पर्सेंटाइल आहे, काही विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला केलेलं 20 पर्सेंटाइल आहे आणि विद्यार्थ्यांनी आय-एल-एस, जी-एल-सी असे कॉलेजचे प्रेफरन्स दिले होते. आता मला सांगा 20 पर्सेंटाइल आय-एल-एस, जी-एल-सी तुम्हाला कॉलेज भेटणार आहे का? डेफिनिटली नो. सो अशा पद्धतीचे कॉलेजचे प्रेफरन्स आपल्याला द्यायचे नाही आहेत. जे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देणार आहात, असेच प्रेफरन्स द्यायचे आहेत, जिथे तुम्ही ॲडमिशनसाठी तुम्ही जाणार आहात. ओके. असेच प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत. तुम्हाला जर कोणती मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करायचं आहे, तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीमध्येच कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि मुंबईला तुम्ही ॲडमिशन समजा कॉलेज अलॉटमेंट झालं, तर तुम्ही तिकडे ॲडमिशन घेऊ शकता. सो तशाच पद्धतीचे कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. ही प्रोसेस जशी-जशी चालू होईल, त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणारच आहे. काय करायचं आहे, कोणती प्रोसेस पुढे फॉलो होणार आहे, हे तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. तुम्हाला कॉलेज अलॉट झाला. ओके. कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये, तुम्ही तो जो तुम्ही कॉलेजचा प्रेफरन्स दिलेला आहे, तो तुम्ही स्वतः दिलेला आहे. तुम्हाला तो कॉलेज आवडला. तुम्ही काय करायचं आहे, फ्रीज करायचं आहे आणि कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. हे ते तुमची प्रोसेस एंड होते, जे विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील. काही विद्यार्थी काय करतील, आता एका विद्यार्थ्याने समजा एक ऑप्शनला जी-एल-सी दिला, दुसऱ्या ऑप्शनला आय-एल-एस दिला, तिसऱ्या ऑप्शनला फिरोदिया दिला. आता फिरोदिया जर हा तुम्हाला कॉलेज अलॉट झाला असेल कॅप राउंड 1ला, तर मग विद्यार्थी असा विचार करू शकतो, की सर मला टॉप 1 आणि 2 चे कॉलेजेस हे मी दिलेले आहेत माझ्या प्रेफरन्सनुसार, हे कॉलेजेस मला पाहिजे. तर आपण काय करू शकतो यामध्ये बेटरमेंटचा ऑप्शन तुमच्याकडे असतो. तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे. कशासाठी? हे 2 कॉलेजेस तुम्हाला भेटण्यासाठी. हे जर 2 कॉलेजेस तुम्हाला नाही भेटले, तरी पण ही जी 3rd ची फिरोदिया असते, ती तुमची लिस्ट, ती तुमचा कॉलेज हा तुमचा फ्रीज असतो. म्हणजे तो तुम्हाला भेटणारच आहे. तो कुठेही जाणार नाहीये. पण बेटरमेंट केलं म्हणून काय झालं, या दोघांपैकी कोणताही एक कॉलेज तुम्हाला भेटला, तर तुम्ही तिकडे फ्रीज करणार आणि मग कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही ॲडमिशन तिकडे घेणार आहात. सो बेटरमेंटचा ऑप्शन हा आहे. काही विद्यार्थी असं असतील 1, 2, 3 चे प्रेफरन्स दिलेले आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जो कॉलेज पाहिजे तोच टॉप 1 चा कॉलेज भेटला, तर तुम्हाला तिथे ऑटो फ्रीज ऑटोमॅटिकली होतं. कारण की तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवलेली आहे 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने आणि 1 चा जो तुम्हाला पाहिजे तोच कॉलेज तुम्हाला भेटला, तर तुम्हाला ते ऑटो फ्रीजच होणार आहे. 1 नंबर सोडून बाकीचे कॉलेज जर भेटले, तर तुम्ही बेटरमेंट करू शकता. 1 नंबरचं कॉलेज जर तुम्हाला अलॉट झालं, तर तुम्हाला ऑटो फ्रीज म्हणजे ऑटोमॅटिकली ते फ्रीज होऊन जातं कॉलेज आणि तिकडे तुम्हाला ॲडमिशन घेणं कंपल्सरी होतं. आफ्टर दॅट काय होणार आहे तुमचं? म्हणजे फ्रीज केलं, तुम्ही कॉलेजमध्ये जायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तिकडे तुमची प्रोसेस एंड होईल. काही विद्यार्थी बेटरमेंट करतील, मग ते विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये जातील. काही विद्यार्थ्यांना या राउंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. सो ते विद्यार्थी सुद्धा कॅप राउंड 2 मध्ये जातील. आता जे विद्यार्थी कॅप राउंड 1 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स देणार आहात, ते केअरफुली आपल्याला द्यायचे आहेत. कारण कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स चेंज करण्यासाठी भेटत नाही.
ओके. कॅप राउंड 1 मध्येच तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स हे देऊ शकता. कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही काहीही चेंजेस करू शकत नाही. कॅप राउंड 1 चे जे कॉलेज असतील ते डायरेक्ट कॅरी फॉरवर्ड होतात ॲज इट इज कॅप राउंड 2 मध्ये. सो त्यासाठीच आपल्याला कॅप राउंड 1 मध्ये चांगल्या पद्धतीचे कॉलेजेसचे आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला तिथे कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. इथे तुम्ही कॉलेज ॲडमिशन घेतलं, नंतरला मग कॅप राउंडच्या जे काही 1 मध्ये कॉलेजेस तुम्हाला अलॉटमेंट होणार आहेत आणि त्याच्यानंतरला जे काही सीट्स बॅलन्स असतील, समजा 300 सीट्स एका कॉलेजमध्ये आहेत. ओके. त्यामधल्या 100 सीट्स ह्या फिलअप झालेल्या आहेत. मग रिमेनिंग ज्या सीट्स असतील, त्या सीट्स व्हॅकंट होतील आणि मग पुढचे तुमचा जो कॅप राउंड 2 आहे, तो तुमचा चालू होणार आहे. कॅप राउंड 2 मध्ये जे काही तुमच्या सीट्स खाली असतात, कारण की कॅप राउंड 1 ला पूर्णतः कॉलेजच्या सीट्स फिलअप होत नाहीत. सो जे काही व्हॅकंट सीट्स राहतात, ते कॅप राउंड 2 मध्ये कॅरी फॉरवर्ड होतात. ओके. कॅप राउंड 2 मध्ये जे तुम्ही ऑलरेडी कॉलेजेसचे प्रेफरन्स दिलेले आहेत, त्यावरतीच तुमचे कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला होतात. म्हणजेच काय, तर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल. जे काही कॉलेज अलॉटमेंट होईल, तुम्हाला तुमच्या कॅप पोर्टलमध्ये दिसतं. त्याची प्रोसेस मी तुम्हाला प्रॉपरली जेव्हा कॅप राउंड चालू होईल, त्यावेळी तुम्हाला मी सांगणारच आहे. पण हे तुम्हाला सर्व कुठे दिसणार आहे, तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं आहे ते. तर जे कॅप रजिस्ट्रेशन तुम्ही करणार आहात, तिथेच तुम्हाला समजणार आहे, की हा कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे किंवा कॉलेज अलॉटमेंट नाही झालं, तर तिथे लिहिलं येईल नॉट अलॉटेड असं तुम्हाला तिथे लिहून येऊन जाईल तुमच्या कॅप पोर्टलमध्ये. नंतरला मग इथे तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे, म्हणजेच काय ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील, ते कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातील. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, त्यांना बेटरमेंटचा जर कॉलेज भेटला, तर तिकडे ॲडमिशनसाठी जातील किंवा बेटरमेंटचा नाही भेटला, तर सेम कॉलेज तुम्हाला तो अलॉट होईल, जो तुम्ही कॅप राउंड 1 ला तुम्हाला भेटलेला होता. सो हे झालं कॅप राउंड 2 मध्ये. नंतरला मग नेक्स्ट प्रोसेस जी आहे, कॅप राउंड 2 मध्ये जे काही तुमचे सीट्स बॅलन्स असतील, त्यामध्ये तुमचं कॅप राउंड 3 हे चालू होतं. या कॅप राउंड 3 मध्ये मग तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता नव्याने. ओके. नवीन कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. परत एकदा कॉलेजची लिस्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने बनवायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स कॅप राउंड 3 मध्ये द्यायचे आहेत. आपण कॅप राउंड 1 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स दिले होते. कॅप राउंड 2 मध्ये आपल्याला द्यायला भेटत नाही आणि नंतरला मग कॅप राउंड 3 मध्ये तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायला भेटतात. त्यानंतर मग तुमचं परत एकदा जे काही तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहेत आणि समजा जे नवीन विद्यार्थी त्यामध्ये कॅप राउंड 3 मध्ये आले, तर ते कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करतील, मार्कशीट अपलोड करतील आणि मग त्यांचं ई-स्क्रुटिनी होईल. म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरिफिकेशन होईल, जे नवीन विद्यार्थी असतील. तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं, तर लास्टपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन हे सेम राहतं. फक्त कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला चेंज करायचे असतात. सो कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग केलं. त्यानंतर तुमचं जे काही विद्यार्थी असेल, ज्यांनी नवीन कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट केलं असेल, कॅप राउंड 1 ला ज्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं नसेल, असे विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये जर पार्टिसिपेट करत असतील, ते डॉक्युमेंट्स अपलोड करतील, त्यांचे मार्कशीट अपलोड करतील, त्यांचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्यांचं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची आणि त्या विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल. आणि ज्या फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, ते तुम्हाला समजेल आणि जो विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल, ते विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातील. आणि जे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार, ते नेक्स्ट प्रोसेस म्हणजेच इन्स्टिट्यूट राउंडसाठी पुढे जातील. सो याच्यामध्ये जर आता बघितलं आपण इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड. सो याच्यामध्ये इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड काय असतो, की ज्या कॅप राउंड 3 मध्ये ज्या सीट्स पेंडिंग आहेत, त्या इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये तुम्हाला ते फिल करायचे असतात. म्हणजे व्हॅकंट सीट्स असतील त्यामध्ये इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हा चालू होतो. आणि यामध्ये जर आपण बघितलं, सेम आहे तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स हे द्यावे लागतात. ज्या कॉलेजला तुम्हाला असं वाटतंय, की या कॉलेजमध्ये आपला नंबर लागू शकतो, तसे आपल्याला पर्सेंटाइलनुसार आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे असतात. हे दिल्याच्या नंतर तुमची मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. ही पब्लिश झाल्याच्या नंतर तुमचं कॉलेजला नोटीस बोर्डवर किंवा कॅपच्या तुमच्या पोर्टलमध्ये
किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती ही मेरिट लिस्ट पब्लिश होते आणि ज्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये जे येतात, त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं असतं. सो इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड या पद्धतीने चालतं आणि इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये काही विद्यार्थ्यांना खूप असे विद्यार्थी असतात, जे ॲप्लाय करतात, पण त्यांचं ऑलरेडी बाहेर कोणत्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन झालेलं असतं. काही कॉलेजेसमध्ये त्या सीट्स खाली होतात. म्हणजे कमी पर्सेंटाईलला सुद्धा तिकडे ॲडमिशन तुम्हाला तिकडे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये भेटून जातं. नंतरला मग जो लास्ट राउंड जो असतो, तो जो काही आहे मॅनेजमेंट राउंड आणि त्या पॅरलली तुमचं स्पॉट राउंड सुद्धा चालू होतं. मॅनेजमेंट राउंडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 20% च्या ज्या काही सीट्स आहेत, त्या मॅनेजमेंट राउंडसाठी किंवा मॅनेजमेंट कोटासाठी या शिल्लक असतात. मॅनेजमेंट राउंड्स ज्या कमी पर्सेंटाईल असेल, त्या विद्यार्थी डायरेक्टली इथे ॲडमिशनसाठी जाऊ शकतात. परंतु मॅनेजमेंट राउंडमध्ये फी स्ट्रक्चर हे जास्त असते. काही कॉलेजेसमध्ये फी स्ट्रक्चर पण असतं जास्त आणि तिथे तुम्हाला डोनेशन पण हे द्यावं लागतं. हे मॅनेजमेंट राउंडमध्ये चालतं. त्या राउंडमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल बघितला जात नाही. तुमच्याकडे पैसे असतील, मनी असेल, तर तुम्ही डायरेक्टली ह्या कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, जेव्हा मॅनेजमेंट राउंड चालू होईल. सो या मॅनेजमेंट राउंडमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पैसे देऊन कॉलेज अलॉटमेंट करून घेतात. सो मॅनेजमेंट राउंड याच्यामध्ये आहे आणि इन्स्टिट्यूट राउंड जेव्हा चालू होतो, त्यामध्येच पॅरलली स्पॉट राउंड चालू होतो. त्यामध्ये जे काही व्हॅकंट सीट असतात, त्या डायरेक्टली तुम्हाला कमी पर्सेंटाईलला सुद्धा तुम्हाला ॲडमिशन त्यामध्ये होऊन जातं. ही अशी प्रोसेस आहे. अशा पद्धतीने ही प्रोसेस वर्क करत असते. यामध्ये जर तुम्हाला काहीही डाऊट असेल, तुम्हाला यामध्ये जर काही समजलं नसेल, तर मला कमेंट सेक्शनला सांगा, की "सर हे मला समजलं नाहीये." आणि जर तुम्हाला समजलं असेल या सर्व गोष्टी, तर नक्की मला खालती कमेंट सेक्शनला सांगा, की "दादा हे मला समजलेलं आहे." जी तुम्ही प्रोसेस पुढची कशा पद्धतीने चालणार आहे, ते चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे. जर समजलं असेल, तर नक्की मला तसा, "हो दादा, मला समजलेलं आहे." अशा पद्धतीने मेसेज टाकू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट असेल, तर कमेंट सेक्शनला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि जे तुमचे मित्र असतील, त्या स्टुडंटला या त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा किंवा पुढे पाठवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हा तुमचा चॅनल डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. यापुढे जे काही इन्फॉर्मेशन असेल, तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. थँक सो मच.